ससा बघा, ससा रॅबिट काही कसलं बनवलंय बघा, जसं काही मोबाईलचंच दुकान आहे. तर गाईज हा आहे प्रॉफिट मार्केट. हॅलो गाईज, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. तर आत्ता मी चाललोय मुंबईमधील सर्वात मोठ्या मार्केटमध्ये, प्रॉफिट मार्केट. मस्जिद बंदरला आहे तो. मित्र आहे सोबत, त्याचं जरा काम आहे. त्याच्या अगोदर जायचं रेशन कार्ड ऑफिसमध्ये, इथे गांधी मार्केटला 4 रोडला. ते जरा पहिलं करूया, नाहीतर मम्मी काय घरात घेणार नाही रात्री. तर चला जाऊया. तर गाईज आता आलोय रेशन कार्ड ऑफिसमध्ये, आतमध्ये जाऊन येतो, बघूया काय होतंय ते. तर गाईज आता आलोय बाहेर. रेशन कार्डचं काय काम तर झालं नाही, तर आता जाऊया आपण प्रॉफिट मार्केटमध्ये. तर तिकडे दाखवतो तुम्हाला, कारण की तो मुंबईमधील सर्वात मोठा मार्केट आहे. त्यानंतर येतो तो दादरचा मार्केट. तर चला तुम्हाला आपण हा मार्केट दाखवतो आणि कसं काय आहे, काय काय भेटतं ते पण तुम्हाला दाखवतो. तर गाईज हा आहे लालबागचा ब्रिज. भाई ह्या रोडवरनं तुम्ही जर डेली अपडाऊन करत असाल तर थोडी गाडी आरामात चालवा, कारण त्या रोडवरती खूप पॅचेस आहेत, ते थोडे रिस्की आहेत. भाई जरा गाडी सांभाळून, जास्त करून बाईकवाल्यांनो. आणि हा आहे लेफ्ट साईडला राणीबाग. इथून आपल्याला अजून थोडा 10-15 मिनटं पुढे जायचं आहे. आणि भाई आता पुढे लागणार आहे आपल्याला ट्रॅफिक, आणि मेन करून ते जे ब्रिजच्या खाली. तर भाई बोललेलो नाही बघा, भाई इथे सिग्नल तर कोण पाळत नाही बघा, कसे मरतात बघा मध्ये. आणि भाई मेन करून ते साईडने जातात हातगाडीवाले, त्यांच्यामुळे तर अजून ट्रॅफिक होते इथे. आणि भाई इथे तुम्ही कधी पण या, सकाळी संध्याकाळी रात्री, भाई इथे तुम्हाला ट्रॅफिक भेटणारच, कारण की हा खूप रश एरिया आहे आणि मेन मार्केटमुळे. तर भाई इथे कधी पण या तुम्ही, इथे तुम्हाला ट्रॅफिक भेटणारच. गाईज इकडनं आपल्याला लागलं आहे आता प्रॉफिट मार्केट. राईट साईडला पूर्ण मार्केटच आहे, पण आपण राईट नाही घेऊ शकत, कारण की तो वन वे आहे. आपल्याला पूर्ण युटर्न घेऊन यायला लागेल. आणि बाईक पण आपल्याला बघायला लागेल, पार्किंगमध्ये सेफ ठेवायला लागेल, कारण की इथे कुठे लावली बाईक तर डायरेक्ट उचलणार भाई. म्हणून थोडी सेफ जागा बघूया आपण पार्किंगसाठी. तर गाईज आता आलोय, बाईक पण पार्क केले, समोर लावले बाईक. आता तुम्हाला दाखवतो प्रॉफिट मार्केट. इथे सर्व पार्किंगच आहे, 4 व्हीलरची जास्त आहे, तरी पण मी टाकले इथे. तर गाईज हा आहे प्रॉफिट मार्केट. आणि भाई गर्दी बघा किती आहे इथे, आणि ट्रॅफिक तर विचारूच नका, आम्हाला किती ट्रॅफिक भेटली भाई. इकडून ते पूर्ण ह्या साईडपर्यंत पूर्ण हा मार्केटच आहे, म्हणून याला सर्वात मोठा मार्केट बोलतात मुंबईमधला. भाई थांब. आणि आत्ता आम्हाला जे घ्यायचं आहे ते जरा आम्ही बघतोय कुठे भेटतंय ते. या गल्लीमध्ये जाऊया. आणि भाई इथे तुम्हाला A to Z सामान भेटेल, A to Z जे पाहिजे ते. मोबाईलपासून ते डेकोरेशनपासून ते घरातलं जे सामान लागतं ते सर्व. साईडला बघू शकता तुम्ही, टिफिन ठेवलेत समोर, बॅग वगैरे आहेत. आम्हाला पण ते गिफ्टसाठी आपण देतो ते बॅग बघायच्या आहेत. इथे तर मला वाटत नाही भेटतील, पुढे बघूया. गल्लीत गर्दी बघा किती आहे. ही गल्ली पूर्ण स्टेशनरी गल्ली आहे, इथे तुम्हाला स्टेशनरीचं सर्व काही मिळेल. पूर्ण लाईनीत दुकानच आहेत आणि बाहेर पण आहे इकडे. आता आम्हाला जायचं ह्या गल्लीमध्ये, जी आम्हाला घ्यायची आहे. ही डिझाईन आहे ती, बघूया ह्याच्यामध्ये साईज भेटते का आणि काय रेट देतोय तो. तर काय आता पिशवी शोधत आलोय वरती. खाली त्यांच्या शॉपमध्ये विचारला तर ते बोलतो वरती जा, तिथे सर्व व्हेरायटी आहे. तर आता ते बघण्यासाठी आलो आहे मी वरती. हा वरती त्यांचा शॉप आहे, म्हणजे गोडाऊन टाईपच आहे. तर आता इथे माझा तो मित्र बघतोय, त्याला जशी पिशवी पाहिजे तशी, आणि याला लॉटमध्ये पाहिजेत 300-400 पर्यंत. तर बघूया इथे भेटतं का. तर काय इथे पण काय भेटले नाही, आता दुसरीकडे बघायला लागेल. जी पाहिजे होती ती नाही भेटली, दुसरीच भेटली, तर दुसरीकडे बघूया. काही साप, काय गर्दी आहे इकडे. हे मंडळच एवढी माणसं आहेत तर डेली किती असतील. हे 4 व्हीलर फसले इकडे. हा खूप मोठा मार्केट आहे. हा आहे आपल्या मुंबईचा CP ऑफिस, कमिशनर ऑफिस.
आणि आत्ता आलो आहे आम्ही फ्रूट मार्केटमध्ये. आपण खूप मोठं मार्केट आहे, तो पण बघा. इथं सगळीकडे फ्रूट्सच भेटणार. लागून लागूनच दुकान आहेत सर्वांचे इथे. जे पाहिजे ते फ्रूट्स आहेत इथे. आणि हा आहे ड्रायफ्रूट मार्केट. एक असलं बनवलंय बघा, जसं काय मोबाईलचंच दुकान आहे. ते फ्रूट मार्केट आणि हा ड्राय फ्रूट मार्केटचा म्हणून लागून लागूनच आहेत. म्हणूनच ह्याला भाई सर्वात मोठा मार्केट असं बोलतात. जे पाहिजे ते भेटणार इथे. हा आहे भाई ॲनिमल मार्केट. पोपट, चिमणी, कावला, भाई मांजरं तर बघा इकडे. इकडे पण आहे, फिश वगैरे पण आहे तिकडे. मांजर खूप जास्त आहे इथे. ते बोलतात ना इम्पॉर्टंट मांजरी, त्या आहेत तिकडे सर्व. इकडे पण बघा ससा बघा, ससा, रॅबिट. खाली आहेत बदक. इथे पण आहेत खूप बर्ड. काही कोंबडी पण पालतात इथे, हो का, रंगबिरंगी. नया फिश आहे किती नवीन नवीन फिश पहिल्यांदाच बघितल्यात मी एवढ्या. एक कबूतर मार्केट आहे हा. किती कबूतर आहेत बघा. ती भाई मच्छी मार्केट आहे, पण सकाळचा लागतो. आता इथे कपडे बिपडे विकतात. तर आपण मेन हायवेलाच आहे हा. हा ब्रिज तुम्हाला माहिती आहे, खालून आल्यावरती लेफ्ट साईडलाच ब्लू पत्र्यामध्ये आहे. तर गाईस आत्ता आलोय पार्किंगमध्ये. पिशवीचं काम तर झालंय. आता जायचं आहे दादरला, तर तिकडे पण दाखवतो तुम्हाला पुढे व्लॉग, तर तुम्ही कंटिन्यू बघत राहा. तर गाईस आता आलोय भायकलेला स्टेशनच्या बाहेर. तिथं पण एक दुकान आहे, तिथं आम्ही बॅग फिक्स केली. पण आता इथे पण एकदा रेट काढतो. भाऊ गेलेला आपला रेट काढायला. हो गाईस, आता आलोय बायकाला वेस्टला. त्या साईडला बघतोय कुठे भेटतात का बॅग. आणि तिथे लोक बोलले की ह्या साईडला भेटतील का. बघतोय हा समोर आहे बायकाला स्टेशन. चाललोय समोरच्या गल्लीमध्ये. चारी दिगा ये 10 करा दो मेरा, ये 10, ये 14. अरे या अशी एक बॅग आहे. ये 14 उलटा कर दो ना जरा. तर गाईस इथे पण नाही भेटली. आता चाललोय दादरला, तिकडनं जाऊ घरी. आज खूप वैताग आला, कंटाळा आलाय गर्दीमध्ये. चला दादरला पण जाऊया. तर गाईस प्रॉफिट मार्केटवरनं आलो, दादरला गेलो नाही, डायरेक्ट घरी आलो. थोडं काम होतं अर्जंट, तर बाहेरच होतो. तर ते काय व्लॉग पुढचा दादरचा बनवायला आला नाही. तर आता संध्याकाळ झाले आणि आत्ता आमची SP गँगची मीटिंग आहे. तर सर्व जमा होत आहेत हळूहळू. तर भाई आपला अमित भाऊ आलाय, साई भाऊ आलाय, धर्मा भाऊ तर सकाळपासून माझ्या सोबतच आहे. ही आम्ही बॅग घेतलेली प्रॉफिटवरून, सॅम्पल पीस आहे, तो घेतलाय. आता बाकीचे 2 जण येत आहेत, निखिल आणि बुवा. ते आले की मीटिंग चालू करू. आणि एक जण पळाला घरी, त्याला लेट होत होतं म्हणून. तर आता बुवानी निखिल आला की मीटिंग चालू करू. तर गाईस 2 मेंबर बाकी होते, ते पण आलेत. तर आता आपण मीटिंग चालू करूया. चला गाईस मीटिंग झाली आता आमची. आता जातोय घरी. तर तुम्हाला व्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा. थँक्यू.